ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट. गोष्ट इथं ती कळाली गोष्ट. काही सांगू तुला या दोघांची गोष्ट. गोष्ट इथं ती कळाली गोष्ट. पाहुण मोका महिनेचा झोका रे, पाहुण मोका महिनेचा झोका. लागतोय जुलाईला, कसा लागतोय जुलाईला. जवान विरा पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला. 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 यापेक्षा भव्य ओपनिंग आमच्या एपिसोडचं कुठलं असावं की आनंद शिंदे सर गात आहेत आणि एवढी दिग्गज मंडळी आमच्या आज मंचावरती आलेली आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांचं स्वागत करूयात. आणि या मंचावरती मी अतिशय मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांचं. जोरदार टाळ्या ज्यांच्या गाण्यांनी आपण सुरुवात केली. त्याचबरोबरीनं आज या मंचावरती एक बॉलिवूडचं व्यक्तिमत्व आलेलं आहे, पण ते मनानं मराठी आहे. जोरदार टाळ्या कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यासाठी झाल्या पाहिजे. खरं तर बघा ना, या 3 हिरोईन इथे आलेल्या आहेत. तिन्ही आज ब्लॅक ड्रेसमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि सर पण ब्लॅकमध्ये आहेत, सर पण ब्लॅकमध्ये. पण या तिघींकडे बघून मला असं वाटतं की माणसाची आयुष्यात काय इच्छा असते की आपण खूप चांगलं काम करावं, आपल्याला एखादी ट्रॉफी मिळावी. मला 3 मिळाल्या असं मला वाटतं आज. फुल ट्रॉफी सारखे दिसतात बघा ना. तर अतिशय मनापासून मी या मंचावरती स्वागत करतो किशोरी शहाणे वीज यांचं. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत पुन्हा एकदा या मंचावरती आमच्या प्रेमा खातर आलेले अजिंक्य देव यांच्यासाठी. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत गणेश यादव यांच्यासाठी. आणि अतिशय मनापासून स्वागत करूयात संस्कृती बालगुडेचं. आणि आता एक पंजाबी मुलगी मराठी होणार आहे या सिनेमाच्या माध्यमातून आणि ती खूप छान मराठी सुद्धा या सिनेमात बोललेली आहे आणि मध्यवर्ती भूमिका ती साकारते. गुरलीन चोप्रासाठी जोरदार टाळ्या. पण आनंद शिंदे सर आज इकडे आलेले आहेत आणि त्यांच्या या गाण्यानं सुरुवात झाली. खरं तर हे गाणं म्हणजे आता महाराष्ट्राच्या घराघरात कानाकानात हृदयात बसलेलं गाणं आहे नवीन पोपट हा, जो अजूनही नवीनच आहे. आणि तो इतका नवीन आहे की तो हा सिनेमात सुद्धा आलेला आहे. थँक्यू. पण तो वेगळ्या पद्धतीनं आलाय. तर त्या गाण्याची सुद्धा एक झलक सर ऐकायची इच्छा आहे, कारण ते सगळीकडे जोरदार गाजतंय गाणं. शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. तशी चिमणी उडाली भुर तसा पोपट पिसाटला. तशी चिमणी उडाली भुर तसा पोपट पिसाटला. तशी चिमणी उडाली भुर तसा पोपट पिसाटला. क्या बात आहे. आणि गणेश आचार्य सर इथे आलेले आहेत. ते त्या गाण्यात सुद्धा आम्हाला नाचताना दिसत आहेत. अर्थातच त्याची कोरिओग्राफी त्यांनी केली. सर कसं वाटतं इकडे येऊन? सर्वात पहिल्यांदा एक मी बोलतो की माझा पहिल्यांदा हा कुठल्या रियालिटी शोमध्ये येऊन मी उभा आहे. आणि पण खूप छान वाटतंय. शिंदे साहेब आहेत, अजिंक्य माझा मित्र आहे. सॉरी सर डिस्टर्ब करतो. सर आत्ताच बोलले की एकाही हिंदी रियालिटी शो मध्ये ते गेले होते. नाही. हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे खरं. आज मग सगळ्यांना विनंती करणार आहे, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरदार टाळ्या. हे मी भाड्याने घेतलेलं चौक आहे, तो आहे एका सरपंचांचा. या गावचे सरपंच आहेत.
तर त्यांची अशी इच्छा असते की तुझ्याकडे जर ही माणसं येणार तर मी येऊन त्यांना भेटणार, त्यांचा सत्कार करणार. तर ते येऊन आता सगळ्यांचा पहिल्यांदा सत्कार करतील आणि त्यानंतर त्या केबलवरती एक डान्स रियालिटी शो येतो सर, त्याचं तुम्हाला जज बनवणार आहेत ते आज. या सरपंच. अरे शांत राहा. नमस्कार नमस्कार. तर आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का आज आपल्या गावामध्ये इतके मोठे मोठे माणसं आलेले आहे. नुसतं मराठी इंडस्ट्री नाही तर हिंदी इंडस्ट्रीतले माणसं पण या ठिकाणी आलेले आहे. तर आज आपल्याकडे माननीय आनंद शिंदे या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे आनंद शिंदे यांच्या रूपाने एक असं लोक गायक टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपण त्यांना फोल्क गायक पण म्हणू शकतो. काय ते हे फोल्क सॉन्ग कसले हा फोल्क फोल्क म्हणजे फोल्क नाही ते फोक म्हणा. अरे फोक काय फोक म्हणा, इथं लिहिलं आहे FOLK. काय खोटं सांगतो का, लिहिलेलं आहे इथं FOLK. अहो, ते असलं तरी त्यातला एल सायलेंट असतो. शिंदे साहेबांबद्दल मी काय सांगणार. शिंदे साहेब पूर्वी ऍक्टर होते. ऍक्टर होते ते. डायरेक्टरला सतत म्हणायचे एक शिंदे एक शिंदे एक शिंदे, म्हणून त्याचं आडनाव शिंदे पडलं. असा एक तुकराटवाडीचा तुकराट विनोद मी या ठिकाणी टाकलेला आहे. असं त्या काय हरकत नाही. पण सरांची गाणी खतरनाक, एकदम जबरदस्त खतरनाक गाणी. म्हणजे सरांचं पक्ष्यांवर फार प्रेम. म्हणजे पोपट म्हणू नका, पिंजरा म्हणू नका, राघू म्हणू नका, मैना म्हणू नका, अशा पक्ष्यांवर त्यांनी खास प्रेम केलेलं आहे. तर असे पक्षीप्रेमी गायक या ठिकाणी आलेले आहेत. सर तुमचं ते कोंबडी पळाली तंगडी धरून, अरे बापरे जबरदस्त गाणं. म्हणजे इतकं जबरदस्त गाणं तुम्हाला सांगतो. आमच्या गावात जे पोल्ट्री फार्म आहे, पोल्ट्री फार्म आमच्या गावामध्ये, तर त्या पोल्ट्री फार्ममध्ये जर तुम्ही ते गाणं कोंबड्यांना ऐकवलं नाही तर कोंबड्या अंडेच देत नाहीत. तर असे महान गायक शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कोंबडी पळाली तिची तंगडी खाऊ नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. येस सर. आज आपल्याकडे गणेश आचार्य यांच्या निमित्तानं एक टेडी बेअर टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. एक सॉफ्ट असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. सर माझी पोरगी आहे ना, लहान पोरगी माझी केवढी फार ती? फेमस, म्हणजे 8 वर्षाची पोरगी आहे. तुमची फार फॅन आहे. फॅन आहे. ते म्हणले की पप्पा तुम्ही आज काही करा, आचार्य साहेबांना घरी घेऊनच या. का म्हणजे काय जेवायला करा? हा? जेवायला वगैरे नाही जेवायला वगैरे नाही. ते म्हणलं एकदा असं मला डिशूम करायचं आहे म्हणलं. तो ऐसा है. तर इनका नाम भी गणेश जी है और ये दिखते भी गणेश जी जैसे है. तो ऐसे गणेश जी हमारे यहाँ है, लेकिन एक बहुत कर्तव्यवान व्यक्तिमत्व यहाँ पर आए हैं. तो मैं इनका ऐसा मराठी कळतं सर. हॅलो हॅलो बस नाही. मराठी आहे. मराठी वा, वा. जिथे जातं ते मला बॉलिवूडचे हिंदी सिनेमा नाही पण हे तुमचं सर तुम्ही मराठी आहे हे मला कळलं. पण काय झालं की बा मराठीत एवढा मोठा माणूस कधी बघितलं ना आम्ही. सर फार मोठे चॉक्रोजोग्राफर आहेत. काय चॉक्रोजोग्राफर आहे. नीट वाजव. अरे ते कोरिओग्राफर अरे बाबा ते डान्स वगैरे शिकवतात ना ते. ते कोरिओग्राफर नीट वाचा इंग्लिश. अरे बाबा ते काय आहे ते. कोरिओग्राफर नाही म्हणजे माझं काय झालं एकट्टे इतके शब्द मी बघितले नाही सर इंग्लिशचे कधी. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आपल्याकडे छोटे मोठे शब्द बघतो आपण, म्हणजे कॅट बॅट बॉल असं एवढेच आपल्याला इंग्रजी येते. पण एकट्टे म्हणजे कोरिओग्राफर म्हणजे 8-10 शब्द तरी असतील आहे ना. इतकं आम्ही कधी बघितले नाही सर, म्हणून जर माझा प्रॉब्लेम झाला. असं फार मोठं व्यक्तिमत्व गंमत एका जागी असते. फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या गावात आलेलं आहे. तर गणेश आचार्यजी यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय डान्स शिकासाठी इंग्लिशची गरज नाही रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सर एक फोटो चांगला काढ रे. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.